नमस्कार मैत्रिणींनो, मी आज आपल्याला बाही कशी कटिंग करायची ते दाखवणार आहे। चला तर मग बाही कटिंग करूया आपण। आपली बाही उंची आहे 3.5। तर अस्तरची असल्या सर्वात पहिले आपण कापडाची म्हणजे अस्तरची 4 घडी करून घ्यायची अशी। नंतर एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची। त्याच्यानंतर बाही उंची आपली 3.5 आहे, तर अस्तरची बाही असल्यामुळे आपण 1 इंच मार्जिन घ्यायचं, म्हणून 4.5। इथं पण 4.5। आता आपला बायसेप आहे 6.25 आणि दंड घेरा आहे 4.25। तर 3.5 इंचाची बाही असेल तेव्हा आपण आर्म होल 2.5 वरच कॅप राऊंड टाकतो, त्या पद्धतीनं टाकून घ्यायचा आणि एक तिरपी रेघ ओढून घ्यायची। त्याच्यानंतर साईज ही छोटी असल्यामुळे मी 2 इंचच घेते, 2 किंवा 2.25। आणि हा राऊंड इथे मिळवला। त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचंय आणि इथं पण खाली 1.5 इंच मार्जिन। आता इथं कट मारून घ्यायचा आणि मध्यावर पण कट मारून घ्यायचा। नंतर याचे 2 फोल्ड म्हणजे 2 पदर व्यवस्थित वेगळे करून ह्या मध्यावर ही जी आपण बायसेपची रेघ ओढलेली आहे ती बरोबर मध्यावर ठेवायची। हे बघा, हे मध्यावर असं ठेवलं की ही जी आपण तिरपी रेघ ओढली तिथून गोलाकार मध्ये कट करून घ्यायचं आणि नंतर ते परत जसेच्या तसे ठेवून आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे असं, आणि मग तो कट करायचा बरोबर। तर याच्यानंतर आपल्याला हा झाला आपला पुढचा बाहीचा पार्ट। त्याच्यानंतर इथून 1/2 इंच हा पाठीमागच्या भागासाठी आकार देऊन घ्यायचा।
ही झाली आपली बाही कटिंग. स्टॉप कर. ही झाली आपली बाही कटिंग. छोटी साइज आहे. 31 चेस्ट, 31 छाती, 31 आहे त्या मापाने ही बाही आहे. उंची 3.5 इंच, 3.5 इंचाची उंची. आता याला आपण अस्तर आहे हे, ह्याला फॅब्रिकला आपण पप करणार आहोत. मग ती पूर्ण तयार झाली बाही की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. ही आपली अशी तयार झाली आहे. अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवली आहे. एकदा तुम्ही कटिंग करून बघा, येईल तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.